शेतकरी मित्रांनो नमस्कार. महायोजना दूतमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, मागील फोटो पाहून तुमच्या लक्षात आलंच आहे की व्हिडिओ कशा संदर्भात बनवणार आहे. मित्रांनो, आज एका शेतकऱ्याचा कॉल आला आणि कॉलवर असं सांगितलं की माझं सोलार मोटर आहे ते पाणी कमी मारते. सर्वप्रथम मी हेड वगैरेची विचारणा केली, किती खोलीवर टाकलं, काय टाकलं, या सगळ्या गोष्टीची विचारणा केली. त्यांनी सांगितलं की त्यांच्यानुसार हेड वगैरे सगळ्या गोष्टी बरोबर होता. मग मी म्हटलं तुमच्या प्लॅनचे फोटो टाका. तर फोटो आल्याच्या नंतर हे अशा पद्धतीत फोटो आले. मग म्हटलं या गोष्टीवर एक व्हिडिओ घेणं हे गरजेचंच आहे. आता तुम्ही सोलारच्या सुरक्षतेसाठी सर्वजण एक सोलारला फॅन्सिंग जाळी करण्याचा, कंपाऊंड करण्याचा हा विचार करतच आहेत. परंतु ही जाळी योग्य पद्धतीने कशी करावी, या जाळीचे सोलारवर काय परिणाम होणार आहेत का, सोलार याच्यामधून काही नुकसान होणार आहे का, खराब होणार आहे का, आणि ही जाळी लावण्याची योग्य पद्धत काय आहे, हेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ हा तुमच्या कामाचा असणार आहे. मित्रांनो, तुम्ही महायोजना दूतवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि इंस्टाग्राम फेसबुकला जर व्हिडिओ बघत असाल तर तिथे मला फॉलो करून ठेवा. व्हिडिओ थोडा लांब होऊ शकतो कारण मी याची डिटेल तुम्हाला माहिती देणार आहे की जाळी कशी असावी, फॅब्रिकेटरनं काम कोण्या फॅब्रिकेटरकडून करावं, नेमकं केबल हे जाळी किती MM ची टाकायची, याचा अंतर, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला या ठिकाणावर मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ लांब होऊ शकतो. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, आपल्याला मिळालेले सोलार 3 HP, 5 HP, 7.5 HP हे सोलार आहेत. याच्यामध्ये काय होतं की प्रत्येकाला वाटतं की सोलारची सुरक्षा ही आपल्याला करावं लागते. सोलारची सुरक्षा करणं हे खरंच म्हणजे गरजेचं आहे आणि सुरक्षा ही केलीच पाहिजेत. कारण एकदा का सोलारचं हे झालं म्हणजे प्लेट वगैरे फुटली, काही झालं तर आपल्याला ही लवकर मिळत नाही. पण आता बघा, तुम्ही या जाळीवर एक नजर टाका आणि कमेंटमध्ये मला कळवा की ही जाळी अशी करणं ही योग्य आहे का. आता ही चूक कोणाची आहे? मी सांगतो ही चूक शेतकऱ्याची नाही, ही चूक जी आहे फॅब्रिकेटरची आहे. आता बहुतांश फॅब्रिकेटर काय करतात की मला कोणाला डावलायचं नाही की आपलं हे काम जे आहे ते वजनानुसार असतं. वजनानुसार असल्यामुळं अवाढव्य मटेरियल वापरणे आणि जास्त वजन वाढवल्यामुळं काय होतं की या ठिकाणावर हे यांचं मजुरी वाढते. हे अशा पद्धतीने याच्यापासून एवढं मोठं नुकसान आहे हे त्यांना कळत नाही. शेतकऱ्याचं किती नुकसान आहे. आता शेतकरी बहुतांश म्हणजे प्रत्येकच शेतकऱ्याला काय हे नसतात की बाबा ही जाळी कशा पद्धतीने करायची, याचं नेमकं काय असलं पाहिजे, हे किती MM चा वायर वापरला पाहिजे, काय असलं पाहिजे, ह्या सगळ्या प्रत्येकालाच या गोष्टीचं नॉलेज नसतं. बघायचं झालं तर हा प्लॅन्ट, हा 7.5 HP चा प्लॅन्ट जे आहे ते फक्त 50% जनरेशन या ठिकाणी करत होता. आता बऱ्याच जणांना वाटतं की बाबा या छोट्या जाळीच्या सावलीनं याच्यावर काय परिणाम होणार नाही. परंतु मी सोलारचं एक तुम्हाला गणित सांगतो. बघा, आता एक याच्यामधली एक इमेज, हे फोटो आहे, हे फोटो मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. आता याच्यावर हे जे हे आहे या ठिकाणी तुमचं या कॉर्नरला तुम्हाला या ठिकाणावर सावली पडलेली दिसते. या ठिकाणी तुम्हाला एंगलची या ठिकाणावर सावली पडलेली या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे. बघा मित्रांनो, तुमच्या सर्किटमध्ये जेवढ्या प्लेट्स सिरीजमध्ये जोडलेल्या आहेत त्या प्लेटच्या एका जरी कॉर्नरला समजा हे 2 ते 3 सेल या ठिकाणी झाकल्या गेलेत प्लेटचे, तर असं समजून जायचं की हे 3 सेल सर्व प्लेटमध्ये झाकलेले आहेत. इथं 13 प्लेट असतील तर या 13ही प्लेटचे सेल या ठिकाणावर पूर्णपणे झाकलेले आहेत. म्हणजे इथे तुमची एक प्लेट जर 500 वॅटची असेल तर आणि ही प्लेट जर 400 वॅट जर जनरेशन करत असेल, बाकी प्लेट भलेही तुमच्या उन्हात असू द्या, तर टोटल प्लेट तुमच्या 400 वॅटच जनरेट करणार आहेत. म्हणजे त्या ठिकाणावर तुमचं जनरेशन इफिशियन्सी ही कमी होणार आहे, ही लक्षात घ्या. कारण याचं गणित हे अशाच पद्धतीत असतं. आता तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही आता हे करता म्हणजे जाळी लावता त्यावेळेस हे असले आडवे तिडवे एंगल टाकण्याची तुम्हाला त्या ठिकाणावर गरज नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पहिले समजून घ्या की सोलारचं आणि या वरच्या टोकाचं तुमचं पॅनलचं आणि या वरच्या टोकाचं अंतर किती असायला पाहिजे. या दोन्ही टोकामधलं अंतर असायला पाहिजे 3 ते 4 फूट. कुठलं? वरच्या साईडचं 3 ते 4 फूट अंतर असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, हे असले वर सपोर्टिंगसाठी आडवे तिडवे एंगल या ठिकाणावर नको. या ठिकाणी GI ची किंवा डबल म्हणजे जे याच्याकडे असतात जाळ्या, वरतून जर जाळी तुम्हाला टाकायची असेल तर स्पोर्ट नेटच्या जाळ्या असतात, त्या जाळ्या तुम्हाला 0.1 MM किंवा 1 MM पर्यंत तुम्ही त्या ठिकाणी 1.5 इंच
हे असलेली 1.5 इंच नेट असलेली तुम्ही त्या ठिकाणावर जाळी त्यावर वापरू शकता, जेणेकरून या जाळीची सावली या सोलारपर्यंत त्या ठिकाणी पॅनलपर्यंत पोहोचणार नाही. बऱ्याच जणांचं मत असतं की बुवा हे 5 ते 6 इंचावरच याला जाळी बसवतो वरच्या वर, तर हे साप चुकीचं आहे. मागं मी एक व्हिडिओ टाकला होता, त्या व्हिडिओमध्ये एकाने कमेंट मी सांगितलं होतं की बुवा या जाळीमुळं प्लेट ह्या जळतात, बर्न होतात हे सांगितलं होतं. पण एक कमेंट केली होती की जाळीमुळं प्लेट कशा जळू शकतील. मित्रांनो, जाळी प्रचंड हीट होते. हीट झाल्याच्या नंतर काय होतं की याच्यामध्ये या पॅनल बी ब्लॅक कलरचे असतात, तिथंही हीट प्रोड्यूस होते आणि जाळीची आणि पॅनलची मिळून हीट जास्त झाल्याच्यामुळं काय होतं, जनरेशन कमी होतं आणि त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट होऊन पॅनलला आग लागण्याची शक्यता जास्त असते. माझ्या व्यतिरिक्त तुम्ही गुगलवर पण हे गोष्टी सर्च करू शकता, तिथेही तुम्हाला या गोष्टीचं उत्तर मिळणार आहे. आता ही जाळी अशा चुकीच्या पद्धतीनं करणं हे साप चुकीचं आहे. जर वरतून तुम्हाला गरज नसेल तर वरतून तुम्ही जाळी लावू नका आणि जाळी लावताना हे अंतर 3 ते 4 फूट असायला हवं. याच्यामध्ये काय होतं की या मधलं अंतर 3 ते 4 फूट ठेवल्याच्यानं याची सावली याच्यावर पडणार नाही. मध्ये एक लावू नका. साईडनं जाळीवर ताण देण्यासाठी, जाळी टाईट करण्यासाठी ऑप्शन त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचं आहे. त्याच्यानंतर जर गरज नसेल तर वरतून तुम्ही जाळी लावू नका. त्या ठिकाणी साईडनं तुम्हाला जेवढी उंच करता येते तेवढी उंच करा. आणि पॅनल आणि हे पॅनलला तर अजिबात पॅनल स्ट्रक्चरला तुम्ही वेल्ड वगैरे करू नका, वेल्डिंग करू नका. वेल्डिंगनं फार मोठा धोका होऊ शकतो त्याच्यामध्ये, कारण वेल्डिंग मशीनमध्ये खूप सारा हे व्होल्टेज करंट त्या ठिकाणी असतं. त्याच्यामुळं डायरेक्ट स्ट्रक्चरला पॅनल असताना तुम्ही त्या ठिकाणी वेल्डिंग करू नका. बाजूबाजूला वेल्डिंग करत असाल त्यावेळेस पॅनलचं सप्लाय हा डिस्कनेक्ट करून ठेवा. याचा कुठेही स्पर्श पॅनल किंवा स्ट्रक्चरला होता कामा नये. वाऱ्यानं तुमचं स्ट्रक्चर हलून हे होऊन हे क्रॅक येण्याची जास्त शक्यता असते. त्याच्यामध्ये हे अंतर असायला हवं. तुमची आर्थिंग या जाळीला अजिबात नसायला हवी सोलारची. त्याच्यानंतर वीज रोधक सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणावर म्हणजे सोलरच्या जाळीला किंवा जाळीला स्पर्श केलेला नसायला पाहिजेत, कारण त्याच्यामुळं पण फार याचे नुकसान होऊ शकतात. आता ही जाळी तुम्हाला करताना योग्य त्या फॅब्रिकेटरकडून ज्या व्यक्तीला या गोष्टीचे अनुभव आहेत, ज्या व्यक्तीला म्हणजे या डिस्टन्समधला शॅडोचा अंदाज आहे, अशाच व्यक्तीकडून तुम्ही जे आहे ही जाळी करून घ्या. म्हणजे प्रत्येक या साईडच्या पोलची, पर्लिंगची सावली पॅनलवर कुठंच पडता कामा नये. अशाच व्यक्तीकडून तुम्ही ही जाळी हे फॅब्रिकेशनचं काम या ठिकाणावर करून घ्या. नाहीतर अशा मोठ्या प्रमाणात तुमचं नुकसान होऊ शकतं, कारण शेतकऱ्यांना हे समजत नाही आणि फॅब्रिकेटर लोक पण ह्या गोष्टी सांगत नाहीत. तर हे तुम्ही लक्षात घेऊन हे काम करताना तुम्हाला करायचं आहे. आता बऱ्याचशा वेळा विचारणा होती की या सोलार फॅन्सिंगसाठी अनुदान वगैरे काही मिळतं का? तर हो, मिळतं, पण हे सर्वांसाठी नाही आहे. जे वनालगतचे शेतकरी आहेत याच्यामध्ये एक योजना आहे श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजना आहे. या योजनेअंतर्गत वनालगतच्या गावामध्ये 15,000 रुपयापर्यंत सोलारची जे आहे जाळी करण्यासाठी अनुदान या ठिकाणावर मिळतं. आणि त्यासाठी अर्ज कसा करायचा, कुठे करायचा, तुमचं गाव त्याच्यामध्ये आहे का, याचा अगोदरच आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्या ठिकाणी देतो. हे महाडीबीटीवरून तुम्हाला अर्ज करायचा असतो. तिथे स्पष्ट दिसतं श्यामाप्रसाद जनवन सौर कुंपण योजना असं एक नाव आहे, त्याच्यामधून ते तुम्हाला अर्ज करायचा आहे. त्याच्याबद्दल डिटेल व्हिडिओ टाकलेला आहे. मित्रहो, आपलं जे काही आहे जाळी कशा पद्धतीने करायची, कंपाऊंड कशा पद्धतीने करायचं आणि याच्यापासून नुकसान काय होतं आहे हे मी थोडक्यात तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. माहिती आवडलीच व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा. आणि महायोजना दूतवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रहो, माझ्या यूट्यूब चॅनलवर सोलारविषयी सर्वच टेक्निकल असो किंवा शासकीय योजनेची माहिती असो. आता आपण नवीन म्हणजे दुरुस्तीसाठी जे काही कंट्रोलरमध्ये येणारे प्रॉब्लेम आहेत, त्याच्यानंतर तुमच्या मोटरमध्ये येणारे काही प्रॉब्लेम आहेत त्याचे पॅरामीटर सेटिंग कसे करायचे याचे व्हिडिओ हे घेत राहणार आहे. कारण मी थोडंसं कामामध्ये जरा हॉस्पिटलच्या कामामध्ये असल्याकारणानं बरेच आपले मध्ये व्हिडिओ आले नाहीत मध्यंतरी. आता रेग्युलर व्हिडिओ आपले येत राहतील. त्याच्यामुळे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. नक्कीच या ठिकाणी तुम्हाला कामाची माहिती मिळणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.